शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आता बघा की पीएम किसान योजनाचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे, असे कृषी केंद्राचे हे अपडेट जाहीर झालेले आहे। म्हणजे की त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, आता बघा पीएम किसान योजनाचा हे 20वा हप्ता दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता हे 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता बघा एकच दिवस बाकी राहिलेला आहे आणि शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे 2 ऑगस्टला त्यांच्या बँक अकाउंटवर हे पीएम किसानचे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका व तसेच बघा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा होणार आहे पैसे व तसेच ते पात्र शेतकरी कोणते आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। जर तुम्ही पात्र शेतकरी आहात का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये यादीसुद्धा जाहीर बघणार आहोत, कारण की यादीसुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी किती शेतकरी हे लाभार्थीची संख्या आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या ही 20वी हप्त्याची संख्या 9.7 कोटीपेक्षा अधिक शेतकरी बांधव या हप्त्याचे वितरण हा 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर हे 2 तारखेला म्हणजेच की 2 तारखेला 11 वाजेपासून हे सुरू होणार आहे आणि तिथून म्हणजेच की संध्याकाळपर्यंत सगळ्याच शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे पीएम किसानचा 20वा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा हे हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। त्यांची आपण यादी कशा प्रकारे बघायची, तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला बॅक येऊन तुम्हाला आपलं जे काही गुगल ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करायचं आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, आपल्याला यादी बघायची आहे। आता शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गुगल ओपन करता येत नसेल, बघू शकता हे आपल्या अशा प्रकारे गुगल आहे। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले गुगल ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पीएम किसान इथं सर्च करायचं। शेतकरी मित्रांनो बघा आता इथं टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं पीएम किसान सन्मान निधी योजना अशा प्रकारे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता तुमच्यासमोर सुद्धा ऑफिशियली साईट पीएम किसान सन्मान निधी योजनाचा ही 20वी हप्त्याची जी की ऑफिशियली साईट आहे बघा, ही गव्हर्नमेंट साईट आहे शेतकरी मित्रांनो, ही तुमच्यासमोर ओपन होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो या साईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे तुम्हाला यादीत नाव बघायचं आहे बघा। आता शेतकरी मित्रांनो इथं सुद्धा अपडेट जाहीर झालेले आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 20वा हप्ता आहे हे 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की पहिले इथं 19 होतं, आता शेतकरी मित्रांनो इथं 20 आलेले आहे बघा। आता शेतकरी मित्रांनो आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो तारीख सुद्धा फिक्स आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या ही 20वी हप्त्याची ही 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे, इथं सुद्धा जाहीर झालेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हे 20वा हप्ता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 20वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। जर तुमची ई-केवायसी नसेल तर तुमच्या बँक अकाउंटवर सुद्धा पैसे मिळणार नाही। लक्षपूर्वक ऐका शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या 20व्या हप्त्याची ही तारीख ही 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे। तसेच शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचे सुद्धा इथून तुम्ही ई-केवायसी करू शकता, न्यू रजिस्ट्रेशन सुद्धा करू शकता। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला 20वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला इथं न्यू मोबाईल अपडेट सुद्धा करावे लागेल, तर तुमच्या बँक अकाउंटवर पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 20वा हप्ता मिळणार आहे। व तसेच शेतकरी मित्रांनो खाली आल्यानंतर बघू शकता जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या यादीमध्ये नाव बघायचं असेल तर शेतकरी मित्रांनो इथं बेनिफिट लिस्टचं तुम्हाला ऑप्शन बघायला मिळणार आहे, इथं बघू शकता। तर या बेनिफिट लिस्टवाल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। शेतकरी मित्रांनो बघू शकता की क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सुद्धा अशा प्रकारे इंटरफेस ओपन होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला स्टेटवर निवडायचं आहे, म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा तुमचं स्टेटवर क्लिक करायचं आहे आणि स्टेटवर क्लिक केल्यानंतर जे काय तुमचा बघा महाराष्ट्रामध्ये आपण राज्य आहे बघा, आतापर्यंत महाराष्ट्र सिलेक्ट केलेलं आहे। जसे शेतकरी मित्रांनो आता आपल्या इथं डिस्ट्रिक्टची सिलेक्ट करायचं, म्हणजे की आपला जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो आता इथं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला तालुका निवडायचा आपल्याला इथं, आणि इथं आपला गाव निवडायचं आहे, म्हणजे की आपल्याला कोणत्या गावची यादी बघायची आहे। तसेच शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका, बघा सर्वात पहिले आपण इथं महाराष्ट्र निवडणार आहोत, ठीक आहे, इथं महाराष्ट्र निवडणार आहोत। नंतर इथं आपण डिस्ट्रिक्ट निवडणार, आपला जिल्हा निवडणार आहोत। तर आपण बघा महाराष्ट्र निवडलेला, आता इथं आपला जिल्हा जे कोणता आहे ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। व तसे
तसेच शेतकरी मित्रांनो इथं सब डिस्ट्रिक्ट म्हणजे की तुमचा जे काय तालुका आहे ते इथं तुम्हाला निवडायचं. आता बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं तालुका निवडायचा आणि इथं गाव निवडायचं. आता इथं आपण तालुका निवडूया. तर शेतकरी मित्रांनो आपण डेमोमध्ये इथं घेतलेला आहे तालुका, ठीक आहे. आणि घेतल्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या गावाची यादी बघायची आहे. बघू शकता की शेतकरी मित्रांनो गावाची सुद्धा इथं यादी इथं बघायला मिळणार आहे आपल्याला. आता तुम्हाला त्या गावावर क्लिक केल्यानंतर इथं भरपूर सारे शेतकरी मित्रांनो इथं गाव बघायला मिळणार आहे. जे काय तुम्हाला ज्या काय गावाची यादी बघायची आहे त्या गावावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आता बघू शकता की इथं गेट रिपोर्ट म्हणून ऑप्शन इथं बघायला मिळणार आहे. इथं गेट रिपोर्ट इथं बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो इथं गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो गेट रिपोर्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर सुद्धा अशा प्रकारे ही यादी ओपन होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघू शकता की ही यादी आपण 31/7/2025 रोजी बघत आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो हे हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर फायनली त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो बघू द्या तारीख लक्षात ठेवा, ही 2 ऑगस्ट म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघू शकता हे 2 ऑगस्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट हे 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर हे 2 ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या यादीत नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. जर या यादीत नाव नसेल तर पैसे मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो यादीत नाव नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.